नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास येणार आहे, कारण की हा जो व्हिडिओ पूर्ण एक दोन तीन पार्टमध्ये येणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ एवढी मजा येणार आहे तुम्हाला. तर हा आमचा ॲक्च्युली खूप दिवसापासून बनवलेला प्लॅन होता, म्हणजे कित्येक महिन्यांपासून बनवलेला प्लॅन होता. तो फायनली तो एक्झिक्यूट व्हायला जातोय. तर फायनली आमची बॅचलर लोकांची म्हणजे आमचे सगळे भाऊ लोकांची ट्रिप जाते, आणि ती पण एकदम चांगल्या ठिकाणी. लोक जातात, पोरं जातात कुठं कुठं फिरायला. आपण चाललो एका जिथं फिरायला, तुम्हाला मी नाव सांगत नाही लोकेशन, तुम्हाला डायरेक्ट तिथं ऑन द स्पॉट दाखवेल. ते आपण सस्पेंड ठेवूयात तुमच्यासाठी. तर खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे ट्रिपसाठी. आणि मज्जा तर एवढी येणार आहे ना, कारण की आपल्यासोबत सगळे एकदम मजेदार लोक आहेत आपल्यासोबत. चला, आता आम्ही झालेलो आहे रेडी. इकडं भटकर दादा पण रेडी, तिकडे देशमुख सर एकदम रेडी. बॅगा वगैरे बाकीचे आपल्या गेलेल्या आहेत खाली. एक छोट्या मोठ्या बॅगा आहेत त्या घेऊन चाललोय आपण. आता खूप उशीर झाला होता, आपला टायमिंग होता 3 वाजेचा, पण आता वाजले 3:30. आपण हा अर्धा तास लेट झालेलो आपण. तो काही हरकत नाही. आपले खाली मेंबर आलेले आहेत, मेंबरांना पण दाखवतो कोण कोण आहे काय काय आहे. आणि पुढून आपल्याला परत एका जणाला घ्यायचं आहे. आपली गाडी येऊन गेलेली एकदम चमचम चमचम. क्रुझर गाडी गेलेली आपण. इकडे सामान ठेवणं चालू आहे, सगळं सामान रचना चालू आहे जोरदार. आमची बॅग आलेली ना. आता वाजले सकाळचे 4:30. तर 4:30 वाजता आपलं पोहे खाऊन झालेलं आहे. तर एकदम पोट भरून सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे सकाळमध्ये, विथ शेव मुरमुरे. आणि आता आपण विचारून घेऊयात प्रत्येकाला या ट्रिपकडनं 2 शब्द. काय तुम्हाला एक्सपेक्ट आहे, काय नाही आहे या ट्रिपमध्ये, काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे. तर आपण सगळ्यात एकदम सुरुवात करूयात मेन माणसापासून, ज्याला तुम्ही सगळे ओळखतात. आता शुभम वाघाला विचारूयात 2 शब्द. या ट्रिपपासून काय एक्सपेक्ट आहे, काय नाही आहे. या ट्रिपपासून फक्त एकच एक्सपेक्ट आहे की देवाचे दर्शन एकदम चांगलं आनंदित व्हावं. आणि दुसरं बस काय नाही आहे. नाही, काहीच तसं काही नाही, आणि गाडी एकदम व्यवस्थित चालवावी. हा, आता हा लाजाडू माणसाला विचारूयात जरा. बोलशील काही? 2 शब्द. काय एक्सपेक्ट काय नाहीये. कोणी त्रास दिला पाहिजे, कोणी नाही दिला पाहिजे. असं मी तुला त्रास नाही दिला पाहिजे. ट्रिपची प्लॅनिंग केली होती, हा, बघू पुढे त्यांना सगळं बघायला भेटेल. बरं बरं. आता मेन मेंबरकडे ओळखूयात आपण. भटकर शेठ, तुम्हाला काय एक्सपेक्ट काय नाही? कमी गर्दीत चांगलं दर्शन झालं पाहिजे. आणि इकडे अंकुर पांडेला विचारूयात. पांडेजी, जेवण चांगलं भेटलं पाहिजे आणि दर्शन झालं पाहिजे, आणि ठेकेदारांना आमची सोय चांगली केली पाहिजे. ठेकेदार दाखवून दे रे बा आम्ही. हा, तर ट्रिपचे ठेकेदार म्हणजे ट्रिपचे ट्रिपचे ठेकेदारी आहेत. आणि ट्रिपचे मेन माणसं देशमुख सरकार आणि देवेश सोनवणे. फ्रेश झालेलो आहे आम्ही, आता उठलोय. सगळे एकदम गार झोपलेले होते. ते येऊनच गेलेलो आहे जवळ, आपल्या डेस्टिनेशन जवळ. काही अवघे 1-1.5 तासात आपण पोहोचणार आहे. आणि तुम्हाला पण समजून जाईल की आपण कुठं आलोय नेमकं. तर तुम्हाला पण सांगितलेलं नव्हतं, मी सस्पेन्स ठेवला आहे कुठं जातोय. सो गेल्यावर आपल्याला तुम्हाला बोललो होतं की आपण सांगूया. अंकुर दादा गाडी भरून राहिले आता. चला लवकर चला, लोकेशनला जायचं आहे लवकर. बघा बघा. चला, झालं का चहा पाणी नाश्ता? चला चला पटकन. दादा बसू का आम्ही? बसा बसा, चला एकदा यांना विचारू द्या आपल्या ठेकेदारांना. तर मित्रांनो, आपण एकदम रेडी झालोय, फ्रेश होऊन गेलेलो आहे, चेंज वगैरे करून घेतलेलं आहे. इथं आपण आलेलो आहे. तुम्हाला सांगितलेलं नव्हतं तर आता सांगून देतो. आपण आलेलो अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ महाराजांचं इथं केंद्र आहे, मंदिर आहे, तिथं आलेलो आहेत आपण. तर आता आपण जातो आहे मंदिरात आणि तिथं दर्शन घेणार महाराजांचं. सगळे फ्रेश झाले, पोरं गेले पुढं, मीच मागे राहून गेलेलो एकटा, कारण की मी चेंज वगैरे करत होतो तर टाईम लागून गेला मला. तर चला आता पटकन आपण जाऊयात. तुम्हाला पण दाखवतो, जर तिथं कॅमेरा अलाउड असेल तर तुम्हाला पण दर्शन दाखवतो स्वामी महाराजांचं. तो चला आता पटपट जाऊयात. फायनली स्वामी महाराजांचं दर्शन होतं आहे. आणि मी खूप दिवसापासून ह्या दिवसाची वाट बघत होतो की केव्हा आपलं जाणं होईल, केव्हा नाही. पण ते राहतं ना, जेव्हा तुमची देव तुम्हाला बोलवतो, हसी गप्पा देते. तर फायनली तो टाईम आलेला आहे. तर आपण
आलोय स्वामींच्या चरणी. पब्लिक इथं एकदम रेडी होऊन गेलेली आहे, सगळे असे चमकताय सगळे घामाघुमाने एकदम ओले होऊन. हा गुंडाने रुमाल बांधलेला आहे. मित्रांनो ही जी प्रतिमा आहे ना इथं बनवलेली, तर ही तिथं लिहिलेलं आहे बघा 40,000 किती पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे. तिथं अध्याय किंवा माळ वगैरे जपतात, तर त्यांच्यासाठी स्पेशल एक हॉल पण दिलेला आहे इथं. आणि इथं लोक इथं दर्शन घेऊन तर इथं बसू शकतात. जर तुम्ही पण आले कधी तर तुम्हाला इथं बसायला जागा आहे, तुम्हाला ध्यान वगैरे करता येईल. आणि त्या साईडला तिकडं तुम्हाला मंदिर दिसतंय, तिथं अलाउ नव्हतं शूटिंग करणं म्हणून मी काय केलेलं नव्हतं. खूप सुंदर इथे असं दर्शन झालं आहे आपलं महाराजांचं. तर तिथं कमीत कमीत मला 10 मिनटं थांबता आलं, ते तेवढं बरं झालं. एकदम जवळून दर्शन झालं आहे. खूप दिवसांची इच्छा फायनली पूर्ण झाली. आणि आता दर्शन वगैरे होऊन आता आपल्याला जेवायचं इथं महाप्रसाद भेटतो म्हणते, तेच बघतोय आम्ही. त्या लाईनीत लागायला चाललो आहे. तर खूप गर्दी पण आहे, विकेंड असल्यामुळे 15 ऑगस्टचे 2-3 सुट्ट्या आहेत इथं. आता शनिवार रविवार, त्याच्यामुळे गर्दी पण खूप जास्त आहे इथं. आणि दर्शन पण आमचं कमीत कमी 20 ते 25 मिनिटातच झालं, तेवढं बरं झालं. म्हणजे जास्त गर्दी पण भेटली नाही, पण लवकर त्यांनी आतमध्ये दर्शनाला पाठवलं. खूप प्रसन्न वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे. आणि आता होपफुली असेच पुढचे पण सगळे देवदर्शनचे ठिकाणं जे आहेत ते असेच जावो एकदम होपफुली, आणि एकदम ट्रिप सक्सेसफुल हो, ही स्वामीचरणी प्रार्थना. तरी जेवणाची वाट बघून थकून गेलेले आहेत. लाईन खूप मोठी लागलेली आहे. 2 मेंबर आमचे खाली बसून गेलेले आहेत. मेंबरशिप वाट लावून राहिला तू आधी. मग थकून गेलेत मेंबर प्रवास करून. मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे तुळजापूर भवानी टेम्पलला. तर आता आम्ही मार्केटमध्ये पार्किंगला गाडी लावलेली आपण आणि चाललो आहे इकडे मंदिराकडे. गर्दी तर भरपूर दिसते, सगळ्याच ठिकाणी गर्दी आहे. चला आता पटकन आपण इथं पण लवकर दर्शन घेऊन आपण मंदिराचा गेट जवळ आलेलो आहे. लेट मी शो यू. तर इथं मस्त ओटीचे दुकान आहेत, मस्त हार वगैरे. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात. ते बघा इथं आपण आलेलो आहे दर्शना घ्यायचं आता आतमध्ये. तर तिथून आतमध्ये शिरायचं आपल्याला. त्याच्या आधी आपण सगळं ओटी वगैरे जे पण गोष्टी आहेत ते सगळं घेऊन घेऊयात, पूजेचं सामान, आणि मग आतमध्ये जाऊयात. इफ जर अलाव असेल शूट करायचं तर मी करतो शूट आणि तुम्हाला पण दाखवतो. तर ट्रिपमध्ये तर खूप मजा येते, खूप कॉमेडी किस्से करतायत आणि खूप मजा मस्ती एकदम. सगळे मुलं एन्जॉय करताय एकदम. तर आता आम्ही लाईनीत लागलेलो आहे मित्रांनो. तर बघू शकतात खूप मोठी अशी लाईन आहे, माहीत नाही किती लांब आहे असं. तर देवेश सोनवणे 2 शब्द बोलायचं म्हणतोय तुमच्याशी. हां अजून सगळ्यात आधी आपण आलेलो आहे इथं मेन एंट्रन्स आहे भवानी मातेचा. आणि त्याच्या आधीच आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर लागतं, ते म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती आहे. तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर इथे मूर्ती गणपतीची. आता दर्शनला चाललो आहे, तर गाभाऱ्यात दर्शन मिळणार आहे आपल्याला. तर आपल्याला पूजेचं साहित्य आहे आणि ओटी वगैरे आपण घेऊन घेतलेली आहे. महाराज पुढे चालत आहे. जय. इथून दर्शन घेऊ शकतात तुम्ही. ही देवीची बघा इथं लाईव्ह दर्शन चालू आहे मित्रांनो. सुंदर असं दर्शन झालं आहे आमचं, एकदम जवळून दर्शन झालं आहे मातेचं. कमीत कमीत आम्ही 10 मिनटं तिथल्या तिथं उभे होतो. खूप असं जवळून 10 फुटाच्या अंतरावर होती देवी, एवढं दर्शन झालेलं आहे. खूप भारी वाटलं. आता बाहेर आम्ही थोडं प्रदक्षिणा घालून घेतो. 2 महाराजांनी सांगितले 2 प्रदक्षिणा घालून घ्या बाबा, तर ते पूजा लागू होते असं काहीतरी म्हणले ते. तर हे मंदिर आहे मित्रांनो, इथं गाभाऱ्यात देवीचं मंदिर आहे. इथं मेन मूर्ती आहे. आपण इथं लाईनीत होतो, तर इकडनं आपण दर्शन घेतलं आहे तिथून. एकदम दर्शन पार पडलं आहे. तर आम्ही आता ज्यूस प्यायला थांबलेलो आहे. तर प्रत्येकाकडनं रिव्ह्यू ऐकून घेऊयात.
तर सुरुवात आपण यावेळेस भटकरदहापासून करूयात. दर्शन कसं झालं? चैतन्यमय दर्शन झालेलं आहे. हां छान. वा वा. आता शुभम दादाकडनं विचारूयात. दर्शन अगदी VIP झालंय, त्याच्यामुळे लवकर झाला, आमचा वेळ वाचला, म्हणून आम्ही आता लगेच पुढच्या वाटचालीसाठी तयार आहोत. यो आता देवेश सोनवणे. देवेश दादांचं काय हसण्याचं कारण काय माहिती काय आहे ते त्यांच्या अंतरात्म्यात. मस्त झालं. अं, थोडा एक सीन झाला आमच्या बद्दल त्यासाठी चालेल चालेल. काही नाराज नाही रे भावा. आमचं पाणी मागून मागून दे माझ्या म्हणजे तुझ्याकडनं. पांडेजी नाही रे. काय तेच तेवढंच का? सगळे तेच सांगताय दर्शन मस्त झालं. आता एक माणूस काहीतरी वेगळं सांगेन. हा वाघ हसतो कशाला आहे? खूप लाजाळू पोरगा आहे. ज्याप्रमाणे गोष्टी प्लॅन केल्यात ना, सर्व गोष्टी त्याप्रमाणे होत आहेत. लाईव्ह फ्रॉम तुळजापूर, नाव वी आर गोइंग टू पंढरपूर. राईट राजपाडी? यस यस. तर अशा रीतीने देवेश सोनवणे तुम्हाला पुढचं डेस्टिनेशन पण सांगून दिलेलं आहे. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपला आहे काय? पंढरपूर. पंढरपूरला आपला विसावा आहे. मस्तपैकी मुक्काम वगैरे करून